नमस्कार. आज आपण करतो खांडोळीची भाजी. त्याकरता आपण घेतलेले हे 2 किलो कांदे, ते आपण आता कापून घेऊ. आपण तेल टाकलेले आहे कढईमध्ये. आपण मोहरी आणि जिरं टाकतो. कांदा टाकलेला आहे धण्याकरता. याच्यामध्ये थोडीशी हळद, आणि कांदा लवकर होण्याकरता थोडं मीठ घालू. तोवर आपण सारणाची तयारी करून घेऊ. आता इथे आपल्या सारणाचा कांदा होत आलेला आहे. त्यामध्ये आपण तिखट, मीठ, धनेपूड आणि हळद हे एवढं घालून घेऊ. खोबरं खिसलं आणि भाजून घेतलं, ते पण घालून घेऊया. आता इथे या सारणामध्ये लसूण, जिरं, अद्रक, सांबार हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला, आणि खाकस कोरडी वाटायची. ही डाळ मी भिजू घातली होती, हे पण काढून घ्यायची आहे. तोवर आपलं हे एकजीव होते. पहिले आपण मिक्सरला खाकस वाटून घेऊ, बारीक कोरडी. खकस बारीक झालेली आहे, ती आपण घालून घेऊ. आता आपण यामध्ये लसण, जिरं, अद्रक, सांबार हे सर्व, हा आपला गोळा तयार आहे. लसण, जिरं, अद्रक, सांबार हा टाकून घेऊ आपण. आता आपली हरभऱ्याची डाळ पण टाकून झालेली आहे, बारीक वाटून. आता हे सर्व सारण असं कसं, अधिक महिना आहे, जावई जेवायला आहे, मग काही छान मेनू व्हायला पाहिजे ना. खांडोळीची भाजी, पुरणाची पोळी, आंब्याचा रस, आज हा मेनू आहे. बरं, आता हे होत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ. रश्याची. रश्याकरता आपण घेतलेलं आहे आलं, हे थोडं जाडून घेतलेलं खोबरं आहे, तसाच कांदा आहे, खाकस भाजून घेतलेली आहे, गोडंबी आहे, काजू, बदाम आहेत 4-5, लसण आहे, आणि हे डाळवा आहे. एवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आपलं सारण होत आलेलं आहे. आपण थोडंसं गार्निशिंगसाठी सांबार टाकू. आता आपण रस्सा फोडणी देते. बाई काय हो, जिरे टाकत आहे. हे छान तडतडायला लागलं की आपण हा काढलेला मसाला टाकू. छानपैकी तेल सुटायला लागलेलं आहे. आपल्या मसाल्याच्या रस्स्याला छान तेल सुटलेलं आहे. आणि आता हा मसाला झालेला आहे. त्यामध्ये टाकू आपण तिखट, धनेपूड, मसाला आणि हळद.
थोडं सध्या मीठ घालू, कारण काय या मसाल्यामध्ये तेलामध्ये जर आपण फ्राय करत असलं आणि त्यात मीठ टाकलं तर भाजीला तरी छान येते. आता या भांड्यात आपण मसाला काढलेला होता, याच भांड्यात मी थोडं पाणी मिसळून टाकते. गरम पाणी ठेवलेलं होतं आपण ते टाकू. अंदाजे पाहिजे तेवढं टाकून. मगाशी थोडं मीठ घातलं होतं, आता आणखी घालू थोडं. आपल्या भाजीचा रस्सा तयार आहे. आपलं हे सारण आहे पुरणीत भरायचं, हे आता आपण गार करायला ठेवत आहे. तोवर आपण बेसन भिजवून घेऊया. आता आपण भाजीचं सारण भरण्याकरता बेसन भिजवून घेत आहे. हळद, तिखट, धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि सांबार टाकायचं. भिजवून घेऊ आपण. आता मी तुम्हाला या धिरड्यामध्ये पुरण्या कशा मिश्रण कसं भरायचं तेच दाखवते. आमच्याकडे याला पुरण्या म्हणतात. आता तुमच्याकडे वेगळं काही बोलत असतील. छान झालेलं आहे. आपण हे सारण्यात भरून घेऊ. छान गरम गरम यात भरलं म्हणजे ते व्यवस्थित भरलं जातं. थोडा चटका लागतो हाताला, काही हरकत नाही. रेडी आहे. आता बाकीच्या आपण अशाच करून घेऊ. हे आपल्या आता सारण भरून पुरणे तयार आहेत. आपण पुरणाची पोळी करत आहे, त्याकरता आपण करंजीची पाती लाटतो तशी पाती करून घ्यायची. आणि हा पुरणाचा गोळा आहे, हा गोळा याच्यामध्ये ठेवायचा आणि हे असं दबून घ्यायचं. आणि या पेल्याने राहिलेला भाग जो आहे तो कट करायचा. सर्व कळा बंद करून घ्यायच्या. थोडं पीठ लावायचं. पोळी लाटायला सुरुवात करायची. छान पोळी लाटून झालेली आहे. तूप टाकत आहे.
आपली पोळी तयार आहे, आपण काढून घेऊ. पोळी झालेली आहे. आता आपण बाकीच्या पण पोळ्या अशा करून घेतलेल्या आहेत, बघू शकता. पुरणपोळी, खांडोळीची भाजी, रस, पुरण्या, साधी पोळी. छान मेनू आहे, या तुम्ही पण जेवायला.